नमस्कार, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये। सकाळपासून अखिल क्रिकेट खेळायला गेला होता आणि मी घरात एकटीच होते आणि जेव्हा तो तिथून निघाला संध्याकाळी मला म्हणला आपण बाहेर डिनरला जाऊ। मग आम्ही रेडी होतोय बाहेर डिनरला जाण्यासाठी आणि परत भेटूया। मी रेडी झाल्यानंतर परत व्हिडिओ बनवते। बाय बाय। तर आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली आलेलो आहोत, लिफ्टमधून उतरलो आहोत आणि हे डोअर बघा ऑटोमॅटिक आहे। थंडी आहे। पाऊस पडलाय, तुम्ही बघू शकत असाल सगळं ओलं ओलं झालंय आणि हवेमध्ये गारवा पण आहे, थंडी वाजते। आणि आता आम्ही चाललो एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये। लास्ट टाइम मागच्या महिन्यात जेव्हा माझा बर्थडे होता तेव्हा आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथलं फूड क्वालिटी खूप छान होती। आम्ही आय थिंक 3 वेगवेगळ्या डिशेस ट्राय केल्या होत्या तिथं आणि तिन्ही डिशेस खूप छान होत्या आणि ॲक्च्युली ड्रिंक्स पण तिथं मॉकटेल्स वगैरे खूप छान मिळत होते। मग आता आम्ही परत एकदा तिथंच निघालो। चला तुम्हाला दाखवतो। आणि आम्ही रेस्टॉरंटमध्ये पोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकत असाल इथं बाहेर पण सीटिंग आहे, आउटडोर सीटिंग आहे आणि आतमध्ये पण बसू शकतो आपण। आता सध्या पाऊस पडतोय त्यामुळं बाहेर तर नाही बसणार आम्ही, सगळे टेबल आणि चेअर सगळे ओले आहे, आतच बसू आम्ही। आणि बाहेर थंडी पण वाजते, बारीक बारीक पाऊस आहे। आम्ही ऑर्डर दिली आहे, एक ड्रिंक सांगितले पिना कोलाडा आणि एक पास्ता आहे मेक्सिकन स्टाईल आणि एक यांची डे पोलो म्हणून मेक्सिकन डिश असते, ती डिश आल्यानंतर मी दाखवते तुम्हाला। बट ते असं इंडियन स्टाईल करी आणि नान जसं असतं तसं दिसतं ते। आणि आमचा पिना कोलाडा आलेला आहे, मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे ते। आम्ही लास्ट टाइम पण हाच पिला होता त्यामुळे मला माहिती आहे छानच असेल, तरी पण बघूया। आमची बाकीची ऑर्डर येईपर्यंत मी तुम्हाला या रेस्टॉरंटची सैर घडवते, मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते आतमधून कसं आहे हे रेस्टॉरंट। खूप सुंदर ॲम्बियन्स आहे, खूप सुंदर लाइटिंग आहे, या तुम्हाला दाखवते। ही काहीतरी मेक्सिकन पेंटिंग वाटते। आणि हे आतमध्ये ना यांनी असे प्लांट्स लावलेत, मोस्टली काटेरीच प्लांट्स दिसतात मला इथं। कॅक्टस आहे इथे, एक पाम ट्री आहे आणि त्याच्यानंतर परत हे बघा ॲलोवेरा आहे, अगेन कॅक्टस। आणि इथं त्यांचा बार आहे। मी तुम्हाला
मोस्टली जर्मनीमध्ये मेन्यू कार्ड्स कसे असतात ते दाखवते. हे असं असतं मेन्यू कार्ड. इथं तुम्हाला एका साईडला प्राईज आणि एका साईडला मेन्यू दिसेल. सेम जसं इंडियामध्ये असतं तसंच. पण अजून एक गोष्ट दिसेल तुम्हाला इथं. सुरुवातीला इथं नंबर्स आहेत डिशेससाठी. तर तुम्ही जेव्हा ऑर्डर प्लेस करता, जेव्हा वेटर तुम्हाला विचारतो तुम्हाला काय हवं आहे, तेव्हा तुम्ही त्यांना नंबर्सनी सांगायचं असतं की मला 62 नंबर हवा आहे, मला 63 नंबर हवा आहे. आणि थ्रूआउट ह्या पूर्ण मेन्यू कार्डमध्ये तुम्ही बघाल सगळ्या मेन्यूजला, सगळ्या डिशेसना नंबर्स आहेत. अजून एक गमतीची गोष्ट तुम्हाला दाखवते मी या मेन्यूमध्ये. आता ही डिश आहे. ह्या डिशमध्ये काय काय असेल, काय काय ह्याचे इन्ग्रेडियंट्स असतील हे तुम्हाला इथं खाली लिहिलेलं दिसेल. जसं की ह्याचं लिहिलं आहे फिश प्लॅटर विथ दिस फिलेट, सॅमन फिलेट, रेड फिश फिलेट. प्रत्येक डिश खाली तुम्हाला दिसेल की त्या डिशमध्ये नक्की काय काय येतं. हे असं मेन्यू कार्डवरती जे इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात त्याच्यामुळे एक फायदा होतो की इथं बरेच म्हणजे मोस्ट ऑफ दी लोक बीफ खातात किंवा दुसरं कोणत्याही प्रकारचं मीठ खातात जे कदाचित आपण नाही खाऊ शकत, म्हणजे नाही खात इंडियन्स. जसं की पोर्क पण खातात हे लोक आणि आम्ही नाही खात बीफ किंवा पोर्क. मग आमच्यासाठी ऑर्डर देणं इझी होतं कारण त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं ज्या ज्या डिशेसमध्ये बीफ असेल, पोर्क असेल तर ते मेन्शन केलेलं असतं की ह्या डिशमध्ये हे आहे. आणि मग आपण चूज करू शकतो की हे खायचं की नाही खायचं. तर हा एक फायदा आहे ह्याच्या इथल्या मेन्यू कार्ड्सचा किंवा इथल्या मेन्यू सिस्टीमचा की ते इन्ग्रेडियंट्स दाखवतात आणि त्यामुळं आपण चूज करू शकतो की बीफ किंवा पोर्क किंवा ज्या गोष्टी आपण नाही खात ते आपण टाळू शकतो. आणि आमची ऑर्डर आलेली आहे. ही ती मेक्सिकन डिश आहे मी जी तुम्हाला सांगितली, दे पोलो म्हणतात त्याला. हा ब्रेडचा प्रकार आहे आणि हे त्याच्याबरोबर खायचं त्या ब्रेडबरोबर. मी तुम्हाला सांगितलेलं ना जसं पोळी भाजी किंवा रोटी आणि नान बरोबर आपण मेन कोर्स करी ग्रेव्ही खातो त्याप्रमाणे हे तुम्ही खाऊ शकता ह्या ब्रेड बरोबर. आणि हा आहे मेक्सिकन स्टाईल पास्ता आहे. बघूया टेस्ट करून कसं लागतंय ते. आमचं डिनर झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.